या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारू तिच्या गळ्यामध्ये असणारं मंगळसूत्र एका काळ्या धाग्यामध्ये विणते आणि मग त्याकडे बघत ती म्हणत असते की खरं तर मला तुला गळ्यातून काढायचं नव्हतं, पण आज जे काही घडलं त्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागलं. पण काही हरकत नाही, तू सोन्याच्या साखळीमध्ये असला काय किंवा साध्या काळ्या धाग्यामध्ये असला काय, तुझं महत्त्व तुझं पावित्र्य काही कमी होणार नाही. आणि मग त्यानंतर त्या मंगळसूत्राकडे बघून नकळतपणे तिचे डोळे भरून येतात आणि मग ती तिच्या आईच्या फोटोसमोर जाते आणि त्या मंगळसूत्राकडे बघत आदित्यचं नावसुद्धा घेते आणि मग ती आनंदाने ते मंगळसूत्र गळ्यात घालते. पण तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो तर पारू पटकन मंगळसूत्र लपवते. आदित्य तिला विचारत असतो की पारू, तू गळ्यातून मंगळसूत्र काढलंस ना? आणि त्यावरती खाली मान घालून हो म्हणते. तर आदित्य अनुष्काच्या वतीने पारूची माफी मागत म्हणत असतो की ती आज अशी का वागली मला माहीत नाही, पण यामुळे तुला खूप त्रास झाला आहे माहिती आहे मला. तर पारू म्हणत असते की आदित्य सर, माझ्यासाठी तो विषय आता संपला आहे. खरं तर मी थोड्या वेळामध्ये ते मंगळसूत्र काढणारच होते, मात्र तितक्यात अनुष्का मॅडम त्या ठिकाणी आल्या आणि ही सगळी गडबड झाली. तर आदित्य म्हणत असतो की पारू, तू खरंच खूप समजूतदार आहे. तर पारू हसतच म्हणते की मग मी मैत्रीण कोणाची आहे? आणि ते ऐकून आदित्यला सुद्धा हसू येतं आणि मग त्यानंतर तो पारूच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो की पारू, तू आता छान लग्न करून टाक, म्हणजे तुलासुद्धा गळ्यात मंगळसूत्र घालून ते मिरवता येईल. आणि आदित्यचं असं बोलणं ऐकून पारूला वाईट वाटतं, मात्र ती त्या आदित्यला जाणवू देत नाही. तर आदित्य तिला विचारत असतो की पारू, सांग मला, तुला कसा लाईफ पार्टनर हवा आहे? मी तुझ्यासाठी मुलगा शोधतो. आणि ते ऐकून पारू आदित्यकडेच एकटक बघत राहते. तर आदित्य तिला पुन्हा विचारतो की सांग ना पारू, कसा मुलगा हवाय तुला? आणि त्यावर पारू आदित्यकडे बघत म्हणते की आदित्य सर, मला मनाने सुंदर असणारा मुलगा हवा आहे, जो माझ्या बाची काळजी घेईल, त्याचा आदर करेल, माझ्या गणीवर जीवापाड प्रेम करेल, मी काय म्हणते हे तो समजून घेईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या माणसांच्या भावनांचा आदर करेल. आणि पारूचं हे बोलणं ऐकून आदित्य हसतच म्हणतो की मला असं का वाटते की हे तू माझ्याबद्दलच बोलते? आणि ते ऐकून पारू घाबरते. तर आदित्य म्हणत असतो की अगं, मी फक्त तुझी गंमत केली, तू अशी सिरियस होऊ नको, तू हसताना चांगली दिसते. आणि त्यावर पारूसुद्धा हसून हो म्हणते. आणि मग त्यानंतर आदित्य तिचं कौतुक करत म्हणतो की पारू, खरंच तुझ्या कल्पना खूप क्लिअर आहेत. प्रत्येक माणसाला आपला लाईफ पार्टनर कसा हवा हे असं ठरवता यायला हवं. आणि मग तो तिला सांगतो की मी तुझ्यासाठी नक्की एखादा छान मुलगा शोधेल. आणि मग ते दोघेजण तेथून बाहेर पडतात. दुसरीकडे अहिल्या आणि श्रीकांतने मारुतीला बोलावून घेतलेले असते. जे काही घडलेले असते त्याबद्दल अहिल्या पुन्हा एकदा मारुतीची माफी मागते आणि त्याला म्हणते की आज आमच्या सुनेमुळे तुला वाईट वाटलं, याचं खरंच मला खूप दुःख होतं आहे, मात्र अनुष्काला तू पारूसारखंच समज आणि तिला माफ कर. तर मारुती म्हणत असतो की अहिल्या मॅडम, तुम्ही असं बोलून मला लाजवू नका. अनुष्का मॅडमसुद्धा मला माझ्या मुलीसारख्याच आहेत आणि त्या आज जे काही वागल्या ना त्याबद्दल मला वाईट वाटत नाही आहे, मला फक्त माझ्या पोरीचं वाईट वाटतं आहे. कारण मला असं वाटलं होतं की मी तिला 4 दिवस शहरात घेऊन येईल, तिला सुखासमाधानाने इथे राहता येईल, मात्र तिच्यासोबत सगळं उलटंच घडतंय. आधीसुद्धा 2दा तिचं लग्न मोडलं आणि आता हे जे काही घडले ते जर बाहेर कळलं तर कोणीही तिच्यासोबत लग्न करायला तयार होणार नाही. सगळेच जण तिच्या चारित्र्यावर संशय घेतील. आणि त्यावर अहिल्या म्हणते की मारुती, असं काही होणार नाही, काळजी करू नको, पारूसाठी एक चांगला मुलगा मी शोधेल. आणि ते ऐकून मारुतीच्यासुद्धा जीवात जीव येतो. त्यांचं बोलणं सुरू असतानाच प्रिया प्रीतम त्या ठिकाणी येत असतात आणि दोघे एकमेकांनाच खानाखुणा करत असतात. तर अहिल्या हसतच म्हणते की जे काही आहे ते स्पष्टपणे बोला. आणि मग प्रीतम म्हणतो की आई, आम्ही दोघेजण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊन येऊ का? पण त्यावर अहिल्या काही उत्तर देत नाही. तर ते दोघे घाबरून म्हणतात की ठीक आहे, आम्ही नाही जात. पण अहिल्या हसतच म्हणते की तुम्हाला जायचं आहे ना, मग नक्की फिरायला जा आणि यासाठी माझी परवानगी मागायची काही गरज नाही आहे. आणि ते ऐकून त्या दोघांनाही खूप आनंद होतो. तर दामिनी मध्येच म्हणते की वहिनी, मी सुद्धा फिरायला जाऊ का? मला सुद्धा कंटाळा आलाय. तर अहिल्या म्हणते की हो नक्की जा, पण या दोघांसोबत जाऊ नको, तुला जर जायचं असेल तर मोहनसोबत जा. आणि ते ऐकून दामिनी रागातच तेथून निघून जाते. त्यानंतर मग ते दोघेजण अहिल्या आणि श्रीकांतचा निरोप घेतात आणि बाहेर जाण्यासाठी निघतात. तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते. प्रिया तिला विचारत असते की अनुष्का, तू आणि आदित्य दादासुद्धा आमच्यासोबत फिरायला येता का? तर अनुष्का म्हणत असते की मला नक्की आवडेल, पण आदित्य कुठे आहे मला माहीत नाही ना. मात्र हे ऐकून प्रीतमचा चेहराच पडतो.
तो प्रियाला म्हणू लागतो की प्रिया आपल्याला एकमेकांसोबत वेळ घालवायचा आहे म्हणून आपण चाललो आहोत ना. तर अनुष्का म्हणत असते की हो प्रिया, अगदी खरं आहे, तुम्ही दोघेजण छान एन्जॉय करा, आपण नंतर कधीतरी जाऊयात. आणि मग त्यावर प्रियासुद्धा हो म्हणते आणि मग प्रीतम आणि ती घरातून बाहेर पडतात. तर अनुष्का हसतच त्यांच्याकडे पाहत असते. बाहेर गेल्यावर त्यांना आदित्य आणि पारू भेटतात. आदित्य त्यांना विचारत असतो की कुठे चालला आहात एवढ्या उत्साहात. आणि त्यावर प्रीतम म्हणतो की दादा, तू आणि पारूसुद्धा आमच्यासोबत फिरायला येता का, आपण चौघे मिळून छान मजा करूयात. तर आदित्यसुद्धा आनंदाने म्हणतो की अरे हो, काहीच हरकत नाही, मी पटकन जाऊन आईशी बोलून येतो. पण पारू म्हणत असते की नाही आदित्य सर, मला नाही जमणार, मला घरात कामं आहेत. मात्र आदित्य म्हणत असतो की पारू, इतकं काय, मी सावित्री आत्याला सांगेल, आपण सगळेजण छान फिरायला जाऊयात. पण पारू मनाशी म्हणत असते की आदित्य सरांसोबत फिरायला जाणं माझं भाग्यच आहे, पण जर आता मी मोहात पडले तर या घरात अजून एक नवीन वादळ येईल आणि आता मला तसं घडू द्यायचं नाही आहे. त्यामुळे मग ती आदित्यला नकार देत असते. मात्र प्रीतम आणि आदित्य तिला खूप आग्रह करत असतात आणि मग त्यावेळी प्रियामध्ये पडत म्हणते की आदित्य दादा, जर तुम्हाला एवढीच इच्छा असेल ना तर तुम्ही अनुष्कासोबत चला, कारण ती यायला तयार आहे. मात्र ते ऐकून आदित्य म्हणतो की नाही नाही, माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, मला ऑफिसमध्ये जायला हवं. आणि ते ऐकून प्रीतम त्याला म्हणतो की काय रे दादा, काही चाललंय काय तुझं? म्हणजे पारू सोबत येणार आहे हे कळल्यावर तर तू अगदी खुश झाला आणि आता अनुष्काचं नाव घेतल्यावर तुला लगेच मीटिंग आठवली की काय? पण ते ऐकून प्रिया प्रीतमवरच ओरडते आणि त्याला सांगते की कुठे काय बोलायचं खरंच कळत नाही का तुम्हाला? तर आदित्य म्हणत असतो की प्रीतम, तुम्ही दोघेजण जाऊन या, मला खरंच कामं आहेत. आणि त्यावर प्रीतम हसतच म्हणतो की ठीक आहे. आणि मग त्यानंतर आदित्य मुद्दाम प्रियाला म्हणतो की तू जा याला घेऊन आणि तिथे ना एखाद्या जंगलात सोडून दे, परत याला घेऊन येऊच नको. तर प्रीतम म्हणत असतो की वा दादा, म्हणजे तुला माझी अजिबात काळजी नाही आहे. तर आदित्य म्हणत असतो की मी कशाला तुझी काळजी करू? तर प्रीतम म्हणत असतो की हो का, मग बघ आता मी परत येणारच नाही, तू कितीही हाका मारल्यास ना तरी तुला माझा चेहरा दिसणार नाही. आणि त्यावर आदित्य म्हणत असतो की मी कशाला तुला शोधण्यासाठी येईल, तुझी ही बायको आहे ना तीच तुला शोधेल, फक्त तू तिला त्रास देऊ नको म्हणजे मिळवलं. आणि मग त्यानंतर प्रीतम आणि प्रिया हसतच फिरायला जातात. आदित्य देखील त्याच्या कामासाठी जातो. पारू मात्र प्रीतमच्या गाडीकडेच पाहत असते. त्यानंतर मग प्रीतम आणि प्रिया एके ठिकाणी फिरायला जातात. तिथे एक फुगेवाला असतो आणि ते फुगे बघून प्रिया तर खूपच खुश होते आणि प्रीतमकडे फुग्यांसाठी हट्ट करते. प्रीतम तिला फुगा घेऊन देतो आणि मग ती तो हवेत सोडते. आणि मग त्यानंतर ती पाणीपुरी खाण्याचा हट्ट करते. तर प्रीतम तिच्यासाठी पाणीपुरीसुद्धा घेऊन येतो. दुसरीकडे पारू आणि मारुती त्यांच्या घरात असतात. मारुती पारूला म्हणत असतो की आता अहिल्या मॅडमने तुझ्यासाठी मुलगा बघायचं ठरवलं आहे, आता तुझ्या लग्नाच्या तयारीला आपण सुरुवात करायला हवी. आणि ते ऐकून पारू घाबरते आणि त्याचवेळी तिला चुकून ठेच लागते. तर मारुती तिच्या जवळ जात म्हणतो की अगं पारू, काय चाललंय तुझं? इथे आम्ही तुझ्या लग्नाबद्दल बोलतोय आणि तू असं लहान मुलीसारखं वागतेस, शोभतं का तुला असं वागणं? लक्ष कुठे असतं तुझं? तर पारू रडतच म्हणत असते की बा, आपलं या विषयावर आधी बोलणं झालंय ना, मला नाही लग्न करायचं. आणि ते ऐकून मारुती खूप चिडतो. तो म्हणत असतो की अगं काय बोलतेस, तुला तुझं कळतं का? अशा तरण्याताठ्या पोरीला मी कसं काही घरात ठेवू, लोक काय म्हणतील? आणि आता मागं जे काही झालं ना ते आपण विसरून जाऊ आणि नव्याने सुरुवात करू. मात्र पारू रडतच त्याच्या मांडीवर डोकं ठेवते आणि म्हणते की बा, मला तुला आणि गनीला सोडून कुठेही जायचं नाही आहे, आपल्या तिघांचंच कुटुंब आहे आणि जर मी तुमच्यापासून दूर गेले तर तुम्ही एकटे पडाल ना, मला कायम तुमच्यासोबत राहायचं आहे, तुमच्या दोघांची काळजी घ्यायची आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून मारुतीला देखील वाईट वाटतं. तो रडतच म्हणतो की आपण ना एक काम करूयात, तुझ्यासाठी घर जावईच मुलगा शोधूयात, मग तुम्ही दोघेसुद्धा माझ्यासोबतच राहा. आणि ते ऐकून पारूला हसू येतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत प्रीतम आणि प्रिया ज्या ठिकाणी फिरायला गेलेले असतात त्या ठिकाणी काही गुंड येतात आणि ते प्रियाची छेड काढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्रीतमसोबत त्यांचा वाद होतो आणि त्यानंतर ते गुंड त्या प्रीतमला खूप मारहाण करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.